नमस्कार। आज मी तुम्हाला कोबीची वेगळी भाजी दाखवणार आहे। बघा, कोबी घेतले, गाजर घेतले, शिमला मिरची घेतले, ह्या अख्ख्या मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय, 4-5 पानं कढीपत्त्याची, कोथिंबीर, राई जिरं मिक्स घेतले। बघा, हे आमचूर पावडर घेतले, हे चिमूटभर हिंग घेतले, तेल घेतले आणि हा मीठ घेतले। हा कृती दाखवते। तेल टाकून ठेवते। तेल गरम होऊन दे। आता मी राई जिरं मिक्स घेतले ना, ते टाकते। हा, हे बघा, ही सांबार, ह्याला सांबार बोलतात गुजराती भाषेमध्ये। आपण अशी कोबीची एक कोथिंबीर सारखं करायचं आपल्याला। एक कोबीचा रायता समजा। आता कढीपत्ता टाकला, थोडी वास यायला कोथिंबीर टाकते आणि ह्या मिरच्या आहेत ना, आपल्याला अशाच तळायच्या आहेत। खाताना असं तोंडी लागली पाहिजे, तिखट लागणार नाही। खाताना हीच मिरची आपण चपाती बरोबर वगैरे खाऊ शकतो, म्हणून अशाच मी मिरच्या तळून घेते त्या भाजीमध्ये। बघा, ही भाजी छान होत्या। आपण काय नाश्ता करत असेल ना, नाश्त्याबरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता। हा, आता बघा, मी कोबी टाकलं, पहिला कोबी टाकते, गाजर पण टाकला एकत्र आणि वाफेवरच शिजवायची, जास्त शिजवायची नाही आपल्याला। ही शिमला मिरची टाकली, छान होत्या, करून बघा। होती छोटी सोमनाथला गेलेलो ना आम्ही गुजरातला, तिथे मला ही, आम्ही जेवायला एका ढाब्यावर उतरलो होतो ना हॉटेलमध्ये। चला, आता ही भाजी झाली, तुम्हाला दाखवते। हा, जेवताना घ्या कोथिंबीर सारखी। बघा, आता मी ही कोबीची ही जास्त शिजवायची नाही, अर्धी कच्चीच ठेवायची, कारण आपल्याला कोथिंबीर सारखी खायची आहे ना, म्हणून जास्त शिजवायची नाही, जेवतानाच घ्यायची आपण। हा, आणि डब्याला न्या तुम्ही लहान मुलांना। बघा, ही कोबीची मी कोथिंबीर सारखी भाजी केलेली आहे। बघा, तुम्हाला आवडेल ना, अशी करून बघा, काकीने केले तशा। आणि बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट चांगल्या करा, कमेंट करा। हा, बघा, धन्यवाद।